मनोज जरांगे पाटील यांचे पूर्व समर्थक अमोल खुने हे देखील रुई धानोरा या गावामध्ये रखरखत्या उन्हामध्ये आंदोलनाला बसले होते. मात्र एकीकडे जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते, एकीकडे त्यांचेच पूर्व समर्थक अमोल खुने देखील आंदोलनाला बसले होते. मात्र अशाच हे जे आपण उपोषणाला बसले होते, तेच अमोल खुने आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. ज्या पद्धतीने आपण रखरखत्या उन्हामध्ये अंगावर काही कपडे नव्हते, असे उपोषण आपण याच शेतामध्ये केलं होतं. नेमकं हे उपोषण कशासाठी होतं आणि का करत होतात आपण? मी माझ्या समाजासाठीच उपोषणाला बसलो होतो ना. मनोज जरांगेंच्या मागण्या कोणत्या होत्या? सगळे सोयरे. अरे ते सगळे सोयरे शब्द कुठे गेला? किती टिकला? किती डील झाली? कुठे गेला तो शब्द? मग मी त्याच्यावरच बसलो होतो ना. आणि खाली मी त्याच्या खाली बी मागणी काय होती? EWS आरक्षण मराठ्याला द्या, जे गेलेलं आहे ते. कारण त्याच्यात माझ्या मराठा समाजाचं किती नुकसान झालंय हे मला माहिती आहे. आणि जी शिकती पिढी, तरुण पिढी त्यांच्या सुद्धा लक्षात आलंय त्या गोष्टी. त्याच्यामुळे आहे का, मनोज जरांगेने आता कुठंतरी आपलं दुकान स्वतःचं गुंडाळावं आणि त्याला कुलूप लावावं. आता बाद झाला समाज भावनिक करण्यात. कारण ह्याच्यात काहीही अर्थ राहिला नाही मनोज जरांगेंच्या उपोषणात. एकीकडे मनोज जरांगे पाटील अंगावर कपडे असताना आणि आपण बिना कपड्याचं उपोषण करत होतात. काय सांगाल? मग मीच आहे ना खरा शहाण्णव कोळी मराठा. 2 दिवस बिगर अन्न पाण्याचा उन्हात समाजासाठी बसलो. मनोज जरांगेने तर तोंडाला ते हे बांधलं, सर तोंड पॅक केलं गमजाने. अमोलने तर शर्ट फेकून दिलं, डोक्याला काही बांधलं नाही. आणि ह्यांच्यासारखा तिथं हे कसे गेले तिथं 6 घंटे उपोषण करून गॅलेक्सीला ऍडमिट झाले. ते झागा घालून झोपले तिथं. तिथून लागले बैठ द्यायला. त्या 3 आरोपीला घेणीत नाही. धनंजय मुंडेची नार्को टेस्ट करा. कुणाची करायची त्याची करा. पण माझा प्रश्न पाहिलाय या चोट्या टीमची, मनोज जरांगेची आणि माझी नार्को टेस्ट SIT चौकशी ईडी फिडी सारी लागण्यात यावी. मग सरकारला कळन यांचं गबाळ कसं आहे काय. हे स्वतःच्या नावावर काही ठुत नाहीत. नातेवाईक, पाहुणे, रावळे हे सर हे जे या चोट्या टीमने मनोज जरांगे जे कमिलेलं आहे हे सर डिवाइड केलेलं आहे, सरीकडे पांगिलेलं आहे. त्याच्यामुळं सरकार, मायबापाला माझी विनंती, तुम्ही जसं मनोज जरांगेंचं सर ऐकतात, त्यांच्या उपोषण सोडायला येतात, तुमचं काय शिष्टमंडळी ते सर येते, तसं मग एक वेळेस आहे का माझी सुद्धा मागणी मान्य करा. आणि मनोज जरांगेंचा बी शब्द आहे की आमची नार्को टेस्ट SIT ईडी फिडी काय लागण्यात यावी. मग होऊन द्या ना एकदा, दूध का दूध आणि पाणीचं पाणी. समाजाला तरी कळून द्या खरं समाजासाठी कोण काम करतंय आणि कोण गद्दार आहे आणि कोण खरा आहे. समाजासाठी खरा योद्धा कोण आहे हे समाजाच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे आहे का समाजाने कुठंतरी आहे का समाजाने बी प्रश्न विचारावा आणि सरकारने सुद्धा आहे का हे गोष्टीचं आहे का गांभीर्याने लक्ष देऊन आहे का ह्याचा तपास लावा. आपल्याकडून आपण जे सांगितलंय की ज्या पद्धतीने मोठमोठ्या प्रॉपर्टी आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी ह्या नातेवाईकांच्या नावे केलेल्या आहेत. नेमकं कशा पद्धतीच्या प्रॉपर्टी, नेमकं काय प्रकाश टाकाल यावर? अहो हे एवढ्याला डिले झालात ना. लोकसभेला, विधानसभेला प्रत्येक मोर्चाची डील, वाशीतली, आझाद मैदानाची, हे सर निघन ना. मी डायरेक्ट आरोप करतोय, आरोप. मी जर ह्या आरोपामध्ये जर दोषी ठरलो तर मला आहे का माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा टाकून मला डायरेक्ट काय जन्मठेप द्या, फाशी द्या, भर चौकात मला लटकून मारा. मी ती एक गुन्हा म्हणजे जर मी त्याच्यात गुंतलो तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे ना. पण तुम्ही ह्याची SIT, नार्को टेस्ट आणि ईडी चौकशी लावा ना. कोणत्या पाहुण्या रावळाकडे कशा प्रॉपर्ट्या लांबल्या, काय केलं, कशा लोकांना गंडीलं, कसा समाज भावनिक करून कशा स्वतःच्या पोळ्या भाजिल्या, हे सारं एक दिवस उघड पडन. कारण मनोज जरांगे आहे का फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन समाज भावनिक करतात, पण मनोज जरांगे आहे का हे जातीवादीत. कारण हे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं, प्रत्येक जातीत मावळा घडला, तसं आहे का मनोज जरांगेला फक्त समाजाच्या नावावर पोळी भाजायची. सरे आज मोठ्या भावाच्या भूमिकेत मराठा समाजाकडे सरे छोट्या मोठ्या जाती बघत होत्या, पण ते कुठंतरी प्रेम कमी झालं. एकामेकाला कमेंट अशा घाण टाकतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि असे योद्धे आहे का ह्यांचं लवकरच दुकान आहे का ह्यांचं दुकानाचं कुलूप लावायला पाहिजे. माझी सरकार मायबापाला एवढीच विनंती, कुठंतरी हे थांबलं पाहिजे. या महाराष्ट्रातला जो जातीवाद आहे हे कुठंतरी फिरवायला पाहिजे. ह्याच्यासाठी मी बोलतोय. ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं होतं, नेमकं त्या आंदोलनातून त्यांनी आता काय साध्य केलेलं आहे? त्यांना काय आश्वासन आहे? कसं पाहता याकडे? काय साध्य केलं? एवढे उपोषण केले, 2दा मुंबईला समाज नेला. एवढा डायलॉग बायकोला मी सांगून आलोय कुकू पुसून तयार आहे. अरे कुकू तरी कवर पुसायचं. आणि मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा राहिलोय, माझं काय नाही, माझं शरीर मला साथ द्याय ना. मी तुम्हाला खरं सांगतो, शरीर जर साथ देत नसेल ना
तर मी माझा अर्धा एकर जमीन विकतो, ह्यांच्या साऱ्या तपासण्या करा. अर्धा एकरची गरज नाही, 10 गुंठे ऐकलं तरी ह्यांच्या साऱ्या तपासण्या करा. ह्यांची किडनी डॅमेज नाही, ह्यांना कुठं प्रॉब्लेम नाही, ह्यांनी उपोषण केलं तर ह्यांचं आहे का बीपी शुगरचे आहे का, सरळ म्हणजे आहे का रिपोर्ट आहे का एकदम नॉर्मल येते. तर फक्त हे सोंग आहे उपोषण करायचं. आम्हाला बी माहिती आहे, आम्ही तिथंच होतो, तर तुम्हाला कसं बाथरूम मध्ये नेत होते, काय होते आम्हाला सर्व माहिती ना. त्याच्यामुळे आहे का तुम्ही मला बोलू नाही, कारण मी जर खोलात जर घुसलो तर मग सरच ओपन होईल. कालच्या उपोषणात सरकारने जे आश्वासन दिलं होतं त्यातून काय साध्य दिलंय का केवळ फक्त आश्वासनच आहे, कसं पाहता याकडे? अहो, त्या कालच्या उपोषणातून काय आश्वासन दिलं ते सरकारने दिलं व काहीतरी एवढा एवढा कागद, आणि आचारसंहिता लागली. आचारसंहिता सरकारला तर कोणचं काय आश्वासन देता येत नाही. फक्त हे समाजाला आहे का भूल धापा देऊन आहे का स्वतःचे कुठेतरी टेंडर बंद पडलेले सुरू करायचे, बाकी ह्याच्या पलीकडे काही नाही. आणि समाजाने आता भावनिक बी होणार नाही. समाजाच्या लक्षात आलंय ह्याला कोण चालितंय काय करतंय, एक दिवस सर्व उघडं पडन. फक्त सरकारला हे माणूस आहे का चालवायला सोपा जातोय, शिव्या देतोय, पण शिव्या दिल्या की मग समाज भावनिक होतोय आणि पुन्हा मॅनेज होतो लगेच उपोषण सोडून. जरांगे पाटलांची यापूर्वी बी जेवढी आंदोलन झाले आहेत, अनेक आंदोलनामध्ये अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिलेले आहेत. आता जे काही 2-4 दिवसापूर्वी झालेले आंदोलन होते त्यामध्ये बी काही मराठा बांधव रस्त्याने अपघातामध्ये बलिदान झालेलं आहे. नेमकं हे बलिदान होतं, नेमकं याकडे कसं पाहताय? मी तेच म्हणतोय त्याला ना, जबाबदार कोण आहे नेमकं? त्याला जबाबदार मनोज जरांगे आहेत. कारण तुम्हाला 100 वेळेस तुम्ही पब्लिक गोळा करता तर तुमचे स्टंट काय आहेत हे, अरे तुमच्याच्याने न्यायच भेटाना ना. तुम्ही दोनदा मुंबई समाजाला मुंबई दाखिली, प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या मोठ्या सभा घेतल्या, प्रत्येक तालुक्यात सर्कलला घोंगड्या बैठका घेतल्या, एवढा समाज भावनिक करून. मी म्हणतोय समाजाचा एवढा पैसा गेला मराठा समाजाचा, 10 वर्षे महाराष्ट्र सरकार चाललं असतं, एवढा पैसा मराठा समाजाचा केलाय. 10 वर्षे मी काय म्हणतोय 10 वर्षे. कमीत कमी सर्वसामान्य पोराचे सुद्धा आहे का लाख 50 हजार गेलेत, आणि मोठ्या लोकांचे तर किती गेलेत. ह्याचं जर गणित लावलं तर 5-6 कोटी समाज आहे. ह्याचं जर गणित लावलं तर आहे का माझ्या डोक्याच्या बाहेर नाही, कम्प्युटर्स मध्ये सुद्धा गणित बसणार नाही. समाजाला भावनिक करून फक्त आहे का स्वतःची पोळी भाजली, ह्याच्या पलीकडे काही केलं नाही. आणि जेवढे ह्या आंदोलनात लोक मिळत ना, ह्याला जबाबदार मनोज जरांगे. कारण तुम्ही समाज भावनिक करून सारखं बोलतात. आज माझ्या माता मावल्याच्या कितीतरी कपाळाचं कुकू पुसलंय, याला कारणीभूत फक्त मनोज जरांगे. तिथं बोलवायचं, भावनिक करायचा समाज. कुणी आत्महत्या केल्या भावनिक करून, कुणी ऍक्सिडेंट मध्ये गेले, ह्याचं पाप आणि हे खापर आहे का 100% मनोज जरांगेच्या डोक्यावर फुटणार एक दिवस. आणि हे पापाचा घडा भरलेला आहे. जसं रावणाला गर्व चढला तसं सोन्याची लंकाची राख झाली, औरंगजेबाला गर्व चढला त्याचं मोगल साम्राज्य संपलं. तसं मनोज जरांगेचं आहे का हे अपघाती हिरो हे झालेत मनोज जरांगे. हे एक दिवस 100% आहे का ह्यांचं कुलूप लागन ह्यांच्या दुकानाला. ज्या पद्धतीने तुमच्यावर आरोप केले होते, धनंजय मुंडेंची तुम्ही सुपारी घेतली होती, या प्रकरणात तुम्ही निर्दोषही सुटलेले आहात. पण तुम्ही या प्रकरणाची ईडीची चौकशी लावा, गेली अनेक वेळा तुम्ही ईडीची चौकशी मागणी करतात, पण ते आता कुठं बोलत नाहीत आणि ईडीची चौकशी करण्यासाठी पुढे येत नाहीत. नेमकं काय दडलंय का यामध्ये? ह्याच्यामध्ये हेच दडलंय ना, कारण ह्याने काय काय चोट्टे कारनामे केले, तर कुणाला मॅनेज झाले, तर कुणाकडून कसे काम आणले, तर कसा समाज भावनिक केलाय. आणि मी काय म्हणतो, SIT नार्को टेस्ट ईडी हे जर सर लागलं ना, 100% हे सारे चोट्टे घडतील. आणि एक समाजाला कुठेतरी इथून पुढे समाजात असे आहे का लबाड तयार होणार नाहीत, आणि समाजाला कुठेतरी जरब बसन. जर सरकारने जर असे जर भामटे वेळेवर जर ह्याला व्यसन नाही घातली, तर इथून पुढे भरपूर असे भामटे समाजात तयार होते ना. समाजाला भावनिक करून आहे का लोकांच्या आहे का भावनेशी खेळून हे स्वतःच्या पोळ्या भाजीत ते कुठेतरी थांबतील. समर्थक गंगाधर काळकुटे आहेत त्यांचे, तर कुठं प्रॉपर्टीचा खूप विषय चर्चेत आलेला आहे. नेमकं कशा पद्धतीची प्रॉपर्टी त्यांनी कमवली, किती कमवली, नेमकी कुठं कुठं ठेवली, कसं काय सांगाल याकडे? आता गंगाधर काळकुटे काय खानदानी श्रीमंत नव्हते. गंगाधर काळकुटे काय करायचं मला माहिती ना. ससेवाडी गाव आहे, जनावर फिनवर सांभाळून आपलं रोजचा उदरनिर्वाह करणारा माणूस. मग अचानक एवढ्याले टेंडर, फॉर्च्युनर गाड्या, इंडिवर गाड्या, कुठं बी साईट मोठ्याला सुरू, हे डायरेक्ट आलं कसं? कुठं तरी समाजाची दलाली करून कामं घ्यायचे, समाज भावनिक करून स्वतःच्या पोळ्या भाजायच्या. गंगाधर काळकुटेकडे काय होतं? आणि आज तो माणूस फॉर्च्युनर मध्ये, इंडिवर मध्ये जसे आमदार खासदार फिरतात तशा गाड्या यांच्याकडे आल्या कसं? पुण्या मुंबईला फ्लॅट, बंगले, जागा, पाहुण्या रावळ्याच्या नातेवाईकाच्या नावावर प्रॉपर्टी झाकून ठेवायच्या. मी काय म्हणतो तुम्हाला, माझे ओपन चॅलेंज आहे, तुम्ही माझ्यावर आबरू नुसकवण्याचा दावा टाका. मी तरी सरकार मायबापाला एवढंच मी म्हणतोय, जर तुम्ही आबरू नुसकवण्याचा दावा कवा टाकता माहिती का? अधूर आपली जेव्हा चौकशी लागेल तेव्हा. कारण तुम्ही मला विनाकारण गुतीलेलं आहे. ज्या दिवशी
ईडी नार्को टेस्ट आणि SIT लागन त्या दिवशी जर तुम्ही निर्दोष सुटले तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे ना. पण तुम्ही जर गटले तर माझा आहे का एवढंच सरकार मायबापाला विनंती, तुम्ही ह्यांना शिक्षा देऊ नका. ह्यांना शिक्षा मराठा समाजच देईल. कारण ह्यांना भर चौकात बीडच्या पुतळ्यापाशी आहे का साड्या घालून आहे का यांची मिरवणूक समाज काढीन. ज्या पद्धतीने आपण मनोज जरांगे यांचे पूर्व म्हणजे समर्थक चांगले होतात, त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्या आणि तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला, तशा त्यानुसार सोशल मीडियावर वेगवेगळ्या कॉमेंट येतात, की हा परळीकडून मॅनेज झालेला आहे, परळीकडून सुपारी घेतलेली आहे, सुपारी घेऊन बोलत आहे. नेमकं अशा पद्धतीचा आरोप केला जात आहे. मला जे कमेंट करतात ना त्यांना माझं एवढंच सांगणे, तुम्ही बांधावर बसून शेतात बसून असं जे कमेंट करतात ना, अरे तुम्ही चड्डीत होतात तेव्हा मी आहे का कुपरडीच्या आरोपीला मारलेले, चड्ड्या घालीत होतात तेव्हा, आणि मी सिर्फ चिंदमला बी मारलेले जेलमध्ये, आणि तुम्ही मला आहे का असल्या कमेंट करून आहे का मग काही होत नसते. कारण संत ज्ञानेश्वराला सुद्धा त्रास झालेला आहे, या समाजाने त्रास दिलेला आहे. संत तुकारामाला सुद्धा त्रास दिलेला आहे, भगवान बाबाला त्रास दिला, छत्रपती शिवाजी महाराजाला त्रास दिला, छत्रपती शंभूराजेला सुद्धा तुमच्या सारख्याच फंगार नीच लोकांनी त्रास दिलेला आहे. त्याच्यामुळे मला त्रास झाला म्हणून मी भेट नाही. आणि मनोज जरांगेला माझं एवढंच सांगणं, तुमच्या जर खरी धमक असन तर इमानदारीने आपली SIT टेस्ट नार्को टेस्ट लागण्यात यावी. जर त्याच्यात जर धनंजय मुंडे दोषी जर निघले तर ते शिक्षा भोगायला तयार आहेत ना. आणि मला जर त्यांनी सुपारी दिली तर मी बी त्याच्यात लगे नार्को टेस्ट मध्ये नाव घेईन ना, मला धनंजय मुंडेनी सुपारी दिली म्हणून. मग त्याच्यामुळे मी काय म्हणतो, ही चौकशी लागण्यात यावी. प्रमोद मोटेचं जे प्रकरण काही चर्चेत आणि ऐकण्यास मिळत आहे, प्रमोद मोटे ते काय प्रकरण आहे तो? ते प्रकरण असे, मनोज जरांगेचा एवढा बकट परिस्थिती होती त्या टायमाला प्रमोद मोटेकडे हे गेले. प्रमोद मोटेला म्हणले मला दारूचा धंदा करायचा, मला 1 लाख रुपये द्या. त्यांनी 1 लाख रुपये दिले. बरं दिले तर दिले, दारू तरी ओरिजिनल विकावत ना, दारू बी डुप्लिकेट लोकांच्या किडन्या घालायला. म्हणजे लोकांसंग तुम्ही लोकांच्या शरीरास पैशासाठी तुम्ही लोकांच्या संसार उद्ध्वस्त करायला लागलात ना. ते दारू पिऊन जर माणसं मेले तर त्यांच्या लेकरा बाळांनी कुणाकडे बघायचं, असं कितीतरी लोक डुप्लिकेट दारूने लोक मरतात. त्याच्यामुळे आहे का मी काय म्हणतोय, तुम्ही प्रमोद मोटेचे दारूचे पैसे बी बुडले, पण प्रमोद मोटेला तुम्ही एका वावराच्या व्यवहारामध्ये फसलं होतं. ते 5 का 7 लाखाला वावर घेतलं होतं, त्याच्यात तुम्हाला अर्ध कमिशन होतं. आणि ते वावर असं होतं लफड्यातलं होतं, तर ते वावर तुम्ही प्रमोद मोटेला घेऊन दिलं, पण ते प्रमोद मोटेकडून ते निकाल विरोधात गेल्यामुळे डबल ते वावर गेलं. आणि त्याच्यात तुम्ही दलाली खाल्ली. म्हणजे एका माणसाला जर तुम्ही 5-5, 7-7 लाखाला टाकता, तर ते अर्जुन महाराज जाधव असतील, त्यांचे 16 लाख रुपये बुडले. हे कोणचं नाटक आणलं होतं, शंभू महाराज नाटक. म्हणजे त्या नाटकावर एवढ्या पावत्या हे फाडल्या, ते पैसा कुठे केला? उगाच समाजाला भावनिक करून स्वतःचे पोळ्या भाजायच्या, माझ्याकडे काय नाही, माझं कुटुंब रस्त्यावर पडले, आणि पोरगा इमानाने फिरतून बायकोकडे 2-2, 2.5 लाखाचा आयफोन, 50-50 हजार साडी, मुलीकडे लाख 1.5 लाखाचे आयफोन, पोराकडे आयफोन. मग हे कुठून आलं? माझा संसार उघड्यावर पडलाय. नेमकं जे आपण सांगितलं की जे दारूचा धंदा टाकला होता, नेमकं ते दारू कुठून आणली होती आणि कुठं धंदा दारूचा टाकला होता नेमका? ते दारू तिकडेच ते महाकाळ्याकडे शिकत होते, पण ते दारू काय ते डुप्लिकेट असेल ना, ह्यांची लिंक असेल ना काहीतरी, त्या लिंकने आणलं असेल ना. आता मी एवढं कशाला सांगू कुणा आणलं का? ते SIT मध्ये नार्को टेस्ट मध्ये येईल, कुणा आणला, किती डुप्लिकेट विकली काय, हे सर ते त्याच्यात येणारच ना. मी डायरेक्ट म्हणजे आरोप करतोय, म्हणजे मी काय एवढा पागल नाही. मला सर जेवढं माहिती मी तेवढेच आरोप करतोय. आणि तर मला लय मोठं माहिती, पण मी आरोप ते करीत नाही. योग्य वेळेला बघूत ना. कारण त्यांच्यात धमक नाही माझ्यावर बोलायला. त्यांना वाटतं आपण जर काही बोलावं तर हे सरच आपलं भांड उघडं करीन. आणि मी हे काय चोट्ट्या टीमला तर मोजीतच नाही. कारण हे एक दिवस सारे चोट्टे आहे का जेलला जाणार हे मला पक्का माहिती. कारण मला ह्याने 2-3 महिने जेलमध्ये घातलंय ना, ह्याला जर मी 3-3 वर्ष बाहेर निघून दिलं तर मग तिथून पुढे बोला. अ, ज्या पद्धतीने आता मराठा बांधव आहेत सर्व, त्यांना काय आवाहन कराल आपण? माझी तरुण पिढीला एवढीच विनंती कळकळीची, जे आता समाजाने तर असं डोक्यावर घेतलंय की एक तर एकाची मी बाईट ऐकली, ते मला छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर आमचा वाली कुणीच नाही, आम्हाला छत्रपती महाराजाच्या नंतर फक्त मनोज जरांगेच भेटले. अरे बाबा, तुला वैयक्तिक भेटले असतील पण समाजाला नाही. छत्रपतीची उपमा देऊन अशा माणसाला तुम्ही आहे का छत्रपतीच्या लेवलला बसू नका. ह्याच्यात आहे का समाजाचं लय मोठं नुकसान आहे, आणि हे लय येणाऱ्या काळात आहे का हे लय मोठा कलंक आहे, समाजाच्या लक्षात येईल. आणि तुम्ही एवढं मोठं करू नका, छत्रपतीच्या महाराजांच्या लेवलला बसू नका. तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला मानायचं ना, तुमच्या पुरता माना, समाज मानू शकत नाही.
कारण हे लय मोठा कलंक आहे, ह्याच्यात लय मोठा अपमान होईल समाजाचा येणाऱ्या काळात. नेमकं समाजाचं नुकसान नेमकं काय झालं नेमकं नुकसान? अहो समाजाचं नुकसान झालं ना. तरुण पिढी आज फिरायला लागली ना इकडे तिकडे कुंकडबी. हे असे जातीवाद भडकाला हे त्याला कमिट करते, ते ह्याला कमिट करते खालच्या पातळीचा. हे महाराष्ट्रात सर जाती जातीत सर फंड लावून दिले ना ह्या माणसाने. ह्याच्यासारखा जातीवादी माणूस कोणीच नाही. फक्त छत्रपतीचं नाव घ्यायचं आणि लोकाला ती औरंगजेब जसा टोप्या इरीत होता तसं हे लोकाला टोप्या घालतोय. असा हे छत्रपतीच्या विचाराने चालणारा माणूस. हे होते आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील यांचे पूर्व समर्थक अमोल खुने होते. तर यांनी सांगितलंय की या व्यक्तीवर कोणीही विश्वास ठेवू नये. हा फक्त टोप्या टाकण्याचे काम आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम देखील करण्यात आलेले आहे. तसेच स्वतःच्या पोळ्या भाजून घेतल्याचा देखील आरोप या ठिकाणी मनोज जरांगे यांनी केला आहे. सुनील जाधव, बीड.